उर्वरित आयुष्य कसं जगायचं, कोण आपल्याला आपलं म्हणेल, मी म्हणणारे सुद्धा आज अंतर राखतात न्यायालयाच्या निर्णयानंतर सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही आमची पहिली अधिकृत पत्रकार परिषद आहे. त्यामुळे मी सगळं त्या मुंबईतील प्रचार प्रसार माध्यमांचे आवर्जून आभार व्यक्त करतो की हा खटला निकाली निघण्यामध्ये या स्वायत्त आणि प्रामाणिक प्रचार प्रसार माध्यमांचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या पाठिंबाशिवाय हा खटला निकाली निघाला नसता. मालेगाव विस्फोट 2006 खटला आज तागायत सुरू पण नाही झाला. मी आवर्जून आपल्याला विनंती करेल, आपल्या मनामध्ये जर काही शंका कुशंका असतील, कुठलेही प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा. परंतु जजमेंट आज सन्माननीय न्यायालयाचं आलेलं आहे आणि तब्बल 17 वर्षाच्या अव्याहत संघर्षानंतर ते जजमेंट आलेलं आहे. त्यामुळे आम्ही सर्व संबंधितांचे मनपूर्वक ऋणी आहोत. खूप खूप धन्यवाद. त्यावेळी भगवा आतंकवाद असं याला म्हणण्यात आलं होतं, पण ज्यावेळी निर्णय लागला त्यावेळी तुमची नेमकी प्रतिक्रिया काय होती? कारण त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भगवा आतंकवाद असं म्हणता येणार नाही, शब्द योग्य नाही, सनातनी दहशतवाद असं म्हणता यावं असं त्यांनी म्हटलं. स्वतंत्र भारताचं सर्वोच्च संविधान आहे, यच्चयावत भारती, त्याला प्रमाण मानून त्याला वंदन करून आपलं जीवन या स्वतंत्र भारतामध्ये जगत असतात. कायद्याचं राज्य आहे. आरोपी पकडला, 24 तासात हजर करा, पोलीस कस्टडी घ्या, दोषारोपपत्र दाखल करा. मालेगाव विस्फोट खटल्यामध्ये 20 जानेवारी 2009 रोजी दोषारोपपत्र दाखल केलं. का नाही हा खटला निकाली काढला? का हा खटला प्रलंबित ठेवला? कोणी त्या करदात्या भारतीयांच्या पैशांचा अपव्यय केला आणि काय गरज होती? अशा कुठल्या संविधानिक तरतुदी अंतर्गत, कुठल्या कायदेशीर त्या प्रक्रियेअंतर्गत इथल्या बहुसंख्यक समाजाचे जे आस्थेचे, अस्मितेचे, जे प्राणाचे शब्द आहेत त्या शब्दांना जोडून आतंकवाद आणि भगवा शब्द लावला? तर माझं असं म्हणणं आहे की बहुसंख्यक हिंदू समाजाच्या मतांच्या आधारावरती पिढ्यान पिढ्या सत्ता भोगणाऱ्या या निर्लज्ज काँग्रेसच्या नेतृत्वाला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. आज त्यांनी क्षमा मागायला पाहिजे की त्यांनी या बहुसंख्यक हिंदू समाजाचा सातत्याने दुरुपयोग केला, अल्पसंख्याक समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला. 31 जुलै रोजी आमच्या निर्दोषत्वावरती सन्माननीय न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आमच्या आयुष्यामध्ये 17 वर्षानंतर आनंद आला. परंतु त्या मालेगाव मधील गरीबड्या लोकांची काय भावना झाली असेल आपण समजू शकतो की गेली 17 वर्ष त्यांना सत्ताधाऱ्यांनी, काँग्रेसने त्यांच्या अज्ञानाचा, असहाय्यतेचा, असंघटितपणाचा गैरफायदा घेतला आणि आजही मालेगाव विस्फोट 2008 समझोता ब्लास्ट मध्ये पाकिस्तानी आतंकवाद्याला सोडून हिंदूंना लटकवलं. अजमेर शरीफ ब्लास्ट मध्ये सुद्धा त्या संतत्व प्राप्त असलेल्या असीमानंदांना लटकवलं. अजमेर शरीफ ब्लास्ट असेल, मोडासा ब्लास्ट असेल, विद्यमान केंद्रीय गृहमंत्री यांना सुद्धा गृहराज्यातून तडीपार केलं. किती तो सत्तेचा दुरुपयोग. त्यामुळे मी पुन्हा यच्चयावत भारतीयांना आवाहन करेन की आम्ही निमित्त होतो, आमच्या 17 वर्षीय आयुष्यातील परत थोडी आणू देणार नाही. परंतु यापुढे जर का कुठल्याही त्या धर्मपरायण या करदात्या भारतीय नागरिकाचं असं आयुष्य जर उद्ध्वस्त व्हायचं नसेल तर कदापि काँग्रेसला मतदान करू नका. कदापि काँग्रेस सत्तेवरती येणार नाही याची काळजी घ्या. जे राष्ट्रभक्त आहेत, जे धर्मनिष्ठ आहेत, तेच सत्ताधारी असले तरच येणाऱ्या पुढील पिढ्या त्या भारतीय संविधानाला अभिप्रेत, प्रतिष्ठित आणि आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतील असं मी माझ्या स्वानुभवावरून आवर्जून सांगायला मला आवडेल. खूप खूप धन्यवाद. 17 वर्ष लागली तुम्हाला न्याय मिळायला. या 17 वर्षाच्या आधी ज्यावेळेस हे प्रकरण सुरू झालं त्यावेळेस जे अधिकारी असतील किंवा मग त्यावेळेस सरकार असेल यांनी तुम्हाला सगळ्यांनाच का टार्गेट केलं असं तुम्हाला काय वाटतं? 17 वर्षामध्ये मालेगाव विस्फोट 2008 मध्ये सगळ्यात अगोदर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना अटक झाली. तर जी तथाकथित बाईक होती LML फ्रीडम, तिच्या आधारावरती त्या कंपनीशी त्यांनी संपर्क केला आणि त्या संबंधित जे काही क्रमांक होते तर देश पातळीवरती त्यांनी त्याची जाणून घेण्याच्या तपासामध्ये प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना फक्त साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर असं नाव सापडल्यामुळे बाकीच्या गाड्यांचा त्यांनी तपासच केला नाही. आणि आज ही वस्तुस्थिती आहे की जी बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची म्हणून दाखवली ती बाईक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची होती हे ते सिद्ध करू शकले नाहीत. कुठल्याही वैध अभिलेख नाहीये. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरचं साधं ड्रायव्हिंग लायसन्स पण नाहीये. तिला कोणी गाडी चालवताना सुद्धा बघितलेलं नाहीये. त्यामुळे ही धादांत खोटी फक्त आणि फक्त 2009चं मुस्लिम तुष्टीकरणाचं जे गलिच्छ राजकारण खेळायचं होतं म्हणूनच या सगळ्या आरोपींना या खटल्यामध्ये गोवलं. जे काँग्रेसच्या विरोधामध्ये होते, जे धर्मांतरणाच्या विरोधामध्ये संविधानिक कर्तव्य पार पाडत होते प्रामाणिकपणे, असं ठरून 1000 लोकांना या मुंबईमध्ये घेऊन आलेत. आणि काही जणांना जे संसारिक कार्यकर्ते होते त्यांनी मजबुरीमध्ये साक्षीदार झालेत.
परंतु तत्कालीन या देशातील क्षत्रिय आणि अखिल भारतीय स्तरावरचं जे संन्यस्त धार्मिक राजकीय नेतृत्व होतं, ज्यांना आम्ही आयुष्यात कधी भेटलो नाही, ज्यांची नावं आम्ही त्या वर्तमानपत्रातून आणि टीव्हीवरच्या बातम्यांमधून त्यांना प्रत्यक्ष बघितलं होतं आणि ऐकलं होतं, अशा त्या ऋषितुल्य आदर्श अनुकरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ त्या राष्ट्रभक्तांना धर्मनिष्ठांची नावं आम्हाला घेण्यास त्यांनी भाग पडलं. आम्ही ती नाही घेतली म्हणून आम्हाला आरोपी बनवलं. विद्यमान सरसंघचालक जी असतील, श्रद्धेय मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथजी, प्रवीण तोगडियाजी, श्री श्री रविशंकरजी, या सगळ्यांची तुम्ही नावं घ्या. ट्रायलच्या वेळेस तुम्ही त्याला नाकारा, पण आज तुम्ही तुमचं आयुष्य वाचवा. 2009चं इलेक्शन डोळ्यासमोर आहे. हे फक्त मी नाही म्हणत आहे, या खटल्यातील एक साक्षीदार सुद्धा म्हणतायत आणि तत्कालीन इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर महबूब मुजावर यांनी सुद्धा ऍफिडेव्हिट वरती हे म्हटलेलं आहे. तर देशामध्ये जगामध्ये आरोपींना हे गुन्हा करण्यासाठी, गुन्हा सिद्ध करण्यासाठी मारतात, ते गुन्हा उघडकीस करण्यासाठी मारतात. परंतु जो गुन्हा आम्ही केलेलाच नाहीये आणि ज्यांना आम्ही ओळखत नाही, त्याच्यामुळे आम्ही अमानवीय पद्धतीने आम्ही मारहाण सहन केली. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आज तागत आपल्या पायावरती चालू शकत नाही. आम्ही सगळ्याच्या सगळे फिजिकल फिट होतो. घरच्यांना अपमानित केलं, प्रताडित केलं. आम्ही ज्या जातीचं समर्थन करत नाही त्या जातीवरून सुद्धा आम्हाला अश्लाघ्य पद्धतीने शिवीगाळ केली. तर हा कुठला तपासाचा भाग होता? कोणाच्या इशाऱ्यावरती हा तपास केला? 17 वर्ष ज्यांनी हा भगवा आतंकवाद आणि हिंदू दहशतवाद याचा खोटा नेरेटिव्ह पसरून जगाच्या पाठीवरती आमचा धर्म बदनाम केला, त्यांच्यावरती विद्यमान सरकार गुन्हे दाखल करणार का? सुशील कुमार शिंदे, शरद पवार, दिग्विजय सिंग, सोनिया गांधी, राहुल गांधी, शकील अहमद पटेल, चिदंबरम आज उत्तर देणार का? आणि आज त्या हिंदू समाजाची माफी मागणार का? पण तुमच्यावर पण मोदी आणि योगींचं नाव घेण्यासाठी टॉर्चर करण्यात आलं, तुम्हाला तुमच्यावर दबाव होता का? 100%. कारण ही सगळीच्या सगळी आमची आराध्य एक प्रकारे जिवंत दैवत होती. आम्ही 10 वेळा मरू पण आम्ही यांची नावं नाही घेणार. नाव घ्यायची वेळ आली तर ज्याने तुला जन्म दिला त्याने चूक केली, पण आम्ही यांची नावं नाही घेणार. आमच्या या प्रामाणिकपणामुळे आम्हाला या खटल्यामध्ये गोवण्यात आलं. 1000 पानाच्या वरच्या हा आदेशाची प्रत आहे. फक्त 6 ओळी माझ्या संबंधात लिहिलेले आहेत आणि शेवटची ओळ आहे, पुराव्याअभावी आम्हाला निर्दोष नाही सोडलंय.